रामकृष्ण हरी. श्रीमद भगवद गीता तथा ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 3 ह्या श्लोकाच्या अंतर्गत असणाऱ्या ओव्यांचं चिंतन आज आपण करणार आहोत. अरुरुक्षोर्मुनेर्योगम कर्मकारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. अरुरुक्षोः मुनेः कर्मकारणमुच्यते. ध्यानम अरुरुक्षोः. ह्या ध्यान योगावरती आरूढ होण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी कर्म हे प्रमुख कारण सांगितलं जातं आणि जे प्रत्यक्ष योगावरती आरूढ झालेले आहेत, म्हणजे ध्यान योगावरती आरूढ झालेले आहेत, तस्य एव त्यांच्यासाठीच शमः कारणम उच्यते. शम म्हणजे उपशम, सर्व इंद्रियांपासून, सर्व कर्मांपासून इंद्रियांना उपरत करणं, सगळे कर्म थांबवणं, याला शम कारणम उच्यते. ह्यानुसार मनुष्याने जोपर्यंत ध्यान योगावरती आणि ज्ञान योगावरती आरूढ व्हावं अशी इच्छा आहे, पण अजून ध्यान योगावरती किंवा ज्ञान योगावरती आरूढ झाल्या नाही, त्याने त्याच्या जीवनामध्ये कर्म करत राहावं. पण ध्यान योगावरती किंबहुना ज्ञान योगावरती जो आरूढ झाला आहे, जो स्थित झाला आहे, जो स्थिर झाला आहे, ज्ञानामध्ये ज्याची प्रतिष्ठापना झालेली आहे, ज्ञानाचं फल जो मोक्ष स्वरूप स्थिती त्याची अनुभूती आलेली आहे, अशा महात्म्याने शमः कारणम उच्यते. तेव्हा त्याने सर्व प्रकारच्या कर्माचा त्याग करणं हेच एक महत्वाची भूमिका या श्लोकामध्ये भगवंताने सांगितली. याचा विस्तार आपण एक दिवसापूर्वी अगोदर केलेला आहे, त्यामुळे आता अधिक त्यावरती न बोलता ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या श्लोकावरती ज्या ओव्या केल्या आहेत त्या ओव्यांच्या वरती आपण अंतर्मुख होऊन चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्या श्लोकावरती ज्या ओव्या भाष्याच्या स्वरूपामध्ये लिहिले आहेत ते एक प्रकारचं रूपक केलं आहे, आणि रूपक हे पर्वताचं रूपक केलं आहे. आणि हा पर्वत दगड मातीचा पर्वत नाहीये, तर हा अष्टांग योगाचा पर्वत आहे. कोणत्याही पर्वताकडे जात असताना पहिल्यांदा आपल्याला लांबून त्या पर्वताचं शिखर दिसतंय, आणि त्या शिखरापर्यंत पोहोचायचं असेल तर ते शिखर ज्या पर्वताचं आहे त्या पर्वताच्या पायथ्याशी जावं लागतं, आणि पायथ्याला गेल्यानंतर मग तिथून पुढे वरती चढण्यासाठी याच्या अगोदर जे कोणी गेलं असेल त्यांची पाऊलवाटाच्या खुणा आपल्याला दिसत असतात, आणि मग त्या पाऊलवाटेने त्या डोंगरावरती चढण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि चढत असताना कधी कधी एक आडवा असा पहाड लागतो, कधी उभी अशी एक दरी असते,
अशा आडव्या उभ्या त्यामध्ये डोंगरांच्या प्रतिबंधात्मक अशा स्थिती असतात आणि मग त्या चढताना चढणाऱ्याला अनेक धोके पत्करावे लागतात. तो रस्ता निसरडा असतो, पडण्याची शक्यता असते आणि म्हणून जे कोणी ट्रेकिंग करणारे आहेत त्यांना मार्गदर्शक कोणीतरी घ्यावा लागतो आणि त्याच्या आधाराने मग ते संपूर्ण पर्वताचं आरोहण करत असतात. आणि मग जिथे चढणं शक्य नाही पायाने तिथे मग दोर लावून चढण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एव्हरेस्ट शिखर पार करणाऱ्यांना सुद्धा आपल्या समोर कोणीतरी मार्गदर्शक घ्यावा लागतो आणि त्याच्या आधाराने मग आपल्याला एव्हरेस्ट शिखर सुद्धा पार करता येतं. त्याप्रमाणे इथे आपल्याला जे शिखर पार करायचं आहे ते जायचं आहे अष्टांग योग रूपी पर्वतावर. आणि अष्टांग रूपी पर्वताच्या शिखराचा शेवटचं टोकाचं स्थान आहे ते म्हणजे समाधी. मग त्या समाधी स्थळापर्यंत, समाधीच्या अवस्थेपर्यंत जायचं आहे. मग आपल्याला टोक दिसलं आहे पर्वताचं, तिथपर्यंत पोहोचायचं. पण तिथे जाण्याच्या अगोदर त्या पर्वताच्या पायथ्यापर्यंत जावं लागतं. मग तिथे गेल्यानंतर मग क्रमाक्रमाने पहिली पायरी, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा अशा क्रमाने त्या पर्वताचं आरोहण आपल्याला करता येतं. जे नेहमी पर्वत शिखरावरती चढणारे आहेत, मोठमोठ्या पर्वतावर जाणारे आहेत, त्यांना ह्या गोष्टीची जाणीव सहज होईल आणि त्यांना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या ज्या काही पाऊल खुणा पर्वतावर चढण्यासाठी लागतात त्याची त्यांना अनुभूती येईल. आता योगाचळाचा निमथा जरी ठाकावा अति पार्था, तरी सोपाना या कर्मपथा चुका झणी. आता यानंतर योगाचळाचा निमथा. योग म्हणजे अष्टांग योग आणि अचळ म्हणजे पर्वत. हा योगाचळाचा निमथा. निमथा म्हणजे त्या पर्वताचं शिखर, टोक, शेवटचं टोक. जरी ठाकावा अति पार्था, हे पार्था, योगाचळाचा निमथा जरी ठाकावा अति. एखाद्याला असं वाटलं की त्या पर्वताच्या उंच शिखराच्या शेवटच्या टोकाला जाऊन पोहोचायचं आहे. मग जर तिथे जायचं असेल तर त्याला तर काही पंख नाही. उत्प्लववा सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरो केवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे, मार्गाचेनी बळे निश्चित ठाके. मग त्याला जर तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी सोपाना ह्या कर्मपथा चुका झणी. या कर्मरूपी रस्त्याने जात असताना सोपाना म्हणजे हे जे काही पायऱ्या आहेत, या कर्मपथाच्या पायऱ्या कदाचित कोणी चुकेल तर त्याने चुकू नये. म्हणजे तिथपर्यंत पोहोचायची इच्छा आहे ना, अरुरुक्षो निर्योगम कर्म कारणम उच्यते. या श्लोकाच्या पहिल्या ओळीचा भावार्थ ज्ञानेश्वर महाराजांनी या एका ओळीमध्ये सांगितला आहे. कर्म कारणम उच्यते म्हणून सोपानाया कर्मपथा चुका झणी. म्हणून आपण समसमुच्चय आणि कर्मसमुच्चय पाहिला होता. म्हणजे दोन्ही साधनं एकाच वेळेस करता येत नाही, तर क्रमाक्रमाने आपल्याला त्या साधनांचा एका टप्प्यानंतर दुसरा नंतर तिसरा अशा क्रमाने साधना क्रम करत करत साध्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेला क्रमसमुच्चय असं प्रकरण ग्रंथांच्या मध्ये एक विशिष्ट पारिभाषिक नाव आहे.
कोणी असं म्हणतात, नाही नाही, हे सगळे साधना क्रमाक्रमाने अनुष्ठान करण्याच्या ऐवजी आपण एकदमच करूया. पण या समसमुच्चय हा व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा करता येत नाही आणि आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा करता येत नाही. एखाद्या माणसाला आपल्या घरामध्ये जर 10 खोल्या असल्या तर त्याला 10ही खोल्यामध्ये झोपता येत नाही. पण झोपायचंच असेल 10 खोल्यांच्या मध्ये तर मग त्याला एक तास असं करून झोपावं लागेल किंवा तिथे जावं लागेल. एकाच वेळेस सगळ्या गोष्टी करता येत नाही, हा व्यवहारातलाही सिद्धांत आहे. आणि म्हणून साधकांनी आपली योग्यता ओळखून क्रमाक्रमाने निषिद्ध आणि काम्य कर्माचा त्याग करायचा, मग नित्य नैमित्तिक कर्म करायचं. आणि नित्य नैमित्तिक कर्म झाल्यानंतर अंतःकरणाची शुद्धी, मग श्रवण मनन निधिध्यासन, असा हा जो क्रम सांगितला आहे. या क्रमाला चुकू नयेत. चुकू नयेत म्हणजे हा नेम सामान्य नेम झाला. पण एखाद्याचा अधिकार जर उंच असेल तर तो त्याला अपवाद होऊ शकतो. जसं ब्रह्मचर्य, वानप्रस्थ, गृहस्थ आणि संन्यास असा हा चढता क्रम आश्रमाचा आहे. 25 वर्षानंतर अध्ययन करावं, पुढच्या 25 वर्षानंतर संपत्ती धर्माच्या नियमाप्रमाणे अर्जित करावी आणि मग 51 ते 75 हळूहळू प्रपंचाची जबाबदारी आपल्या मुलांच्या खांद्यावरती द्यावी आणि तिथून मग काढता पाय घ्यावा. आणि मग 76 ते 100 या कालावधीमध्ये पूर्णपणे त्या संसाराच्या मध्ये किंचितही अभिलाषा न धरता त्यातून निघावं, हा संन्यास आहे. हा कर्मपथ आहे. पण एखाद्याच्या अंतःकरणामध्ये विवेक वैराग्य जर प्रखर असेल तर ब्रह्मचर्यातूनच तो संन्यास आश्रमात जाऊ शकतो. पण याला हा अपवाद आहे. पण सामान्यांसाठी मात्र साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी क्रमाक्रमाने जावं लागतं. हा क्रमयोगाचा अवलंब शास्त्रामध्ये सांगितला आहे. वेदांताला तो मान्यही आहे. आता पुढचा जो ओळ आहे, योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. जो ध्यान योगावरती किंवा ज्ञान योगावरती आरूढ झालेला आहे त्याने काय करावं? सर्व कर्मापासून सर्व कर्माचा त्याग करावा. त्याला उपशम असं म्हटलं आहे. आणि हे उपशम योगावरती आरूढ झाल्यानंतर त्यासाठी हे कारण सांगितलं आहे, शमः कारणमुच्यते. मग आता ह्या दुसऱ्या टोकावरती दुसऱ्या ओळीच्या मध्ये योगारूढ हा शब्द आहे. योगारूढ म्हणजे योगावरती आरूढ होणं, म्हणजे ध्यान योगावरती आरूढ होणं. या ध्यान योगावरती आरूढ व्हायचं असेल तर मग कसं आरूढ व्हायचं? कारण हा पर्वत जो आहे तो दगड मातीचा नाही, तर हा अष्टांग योगाचा आहे. म्हणून 61 क्रमांकाची जी ओवी आहे तिथे सांगितलं, एने उपाये योगारूढ. ह्या उपायाच्या द्वारे साधक, जिज्ञासू किंवा योगी हा योगावरती आरूढ होतो असं प्रतिपादन केलं आहे. मग असं प्रतिपादन केल्यानंतर त्या योगचळाच्या शिखरावरती पोहोचायचं असेल तर पहिल्यांदा आपण त्या पर्वताच्या पायथ्याला जावं लागतं. मग हा अष्टांग योगाचा पायथा कोण आहे? पाऊल वाटा कोणती आहे? आडवा कडा, उभा कडा, निसरडा कडा कोणकोणते आहेत? मग तिथून पुढे सर करत ध्यानापर्यंत कसं पोहोचावं याचा हा संपूर्ण इत्थंभूत वृत्तांत ज्ञानेश्वर महाराजांनी साहित्याच्या भाषेमध्ये हा अष्टांग योग एकत्रित आणलेला आहे. पहा, यम नेमाचे तळवटे
रिघे आसनाचे पाऊल वाटे, येई प्राणायामाचे आड काठे वरवता गा, यम नेमाचे नि तळवटे. अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, समाधयो अष्टौ अंगाणी असे हे योगातले 8 अंग सांगितले. आणि ह्या 8 अंगाचं अनुष्ठान जर केलं असता आपल्या देहात, इंद्रियात, मनात, बुद्धीत जी अशुद्धी आहे त्या अशुद्धीची निवृत्ती होते आणि विवेकख्यातीपर्यंत ज्ञानाचा प्रकाश वृद्धिंगत होतो. असा फलनिष्पत्ती अष्टांग योगाची पतंजली महर्षींनी सांगितली आहे. योगांग अनुष्ठानात अशुद्धी क्षये ज्ञानदीप्तीर अविवेकख्याते असं सांगितलं. आणि त्यानंतर या अष्टांग योगामध्ये सुरुवातीचे जे आहेत 2 पायऱ्या, एक आहे यम आणि दुसरा आहे नियम. म्हणून यम नियमाचे नि तळवटे. हा यम आणि नियम हेच त्या पर्वताच्या शिखराच्या जवळच्या खालच्या त्या पर्वताच्या पायथा आहे. या पायथ्याच्या जवळ जायचं आहे. यम नियमाचे नि तळवटे हा पर्वताचा तळभाग आहे. ही कल्पना बरोबर आहे. पण आता इथे यम नियमाचे नि तळवाटे असं म्हटलंय. तर अष्टांग योगामध्ये 5 यम सांगितले आहे आणि 5 नियम सांगितले आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमाहा हे 5 यम आहेत. आणि शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधानाने हे नियमाहा हे 5 नियम आहेत. अहिंसा कोणत्याही प्राणी मात्राला आपल्या कायेने, वाचेने, मनाने पीडा न पोहोचवणं ही अहिंसा आहे. आणि अशी अहिंसा आपल्या जीवनामध्ये आली असता आपल्या सानिध्यामध्ये येणारे कितीही हिंस्र श्वापद असले तरी तो त्यांचा हिंस्रपणा विसरून जातात आणि मुंगूस आणि साप एकत्रित राहावेत किंवा सर्प आणि उंदीर एकत्रित राहावा अशी स्थिती अहिंसाचं पालन करणाऱ्या महापुरुषाच्या जीवनामध्ये येते. शंकराचार्यांनी शृंगेरी पीठाची स्थापना करत असताना त्यांनी एक दृश्य पाहिलं की सापाच्या फण्याच्या सावलीमध्ये एक उंदीर विश्रांती घेत होता. साप आणि उंदीर हे एकत्रित राहू शकत नाही, पण तिथे हे सापाच्या सावलीखाली उंदीर विश्रांती घेतो आहे असं जेव्हा पाहिलं तेव्हा अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैरत्यागाः ही अहिंसा प्रतिष्ठापना झाली असताना हिंस्र श्वापद आपला वैरभाव विसरतात. म्हणून त्यांना असं वाटलं की इथे कोणत्या तरी योग्याने साधना केलेली असावी, म्हणून त्यांनी त्या 4 मठांच्या स्थापनेमध्ये शृंगेरीच्या तिथे आपल्या मठाची स्थापना केली. त्याला म्हणायचं की अहिंसा तत्वाचं पालन केलं तर. त्यानंतर अहिंसा, सत्य आपल्या वाणीने आपण जसं पाहिलं, जसं ऐकलं आणि जसं शास्त्रामध्ये सांगितलं आहे तशाच प्रकारचं बोलणं ही अहिंसेच्या नंतर सत्य ही स्थिती आहे. म्हणून सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात असं सांगितलं. आणि सत्य बोलण्याचं जर व्रत केलं तर सत्य प्रतिष्ठायाम क्रियाफलाश्रयत्वम. सत्य जर आपण बोललं की तशा प्रकारची क्रिया मनुष्य करतात. एखाद्याला सांगितलं अरे हे करू नको, हे वाईट असतं असं म्हटल्याबरोबर तो वाईट कर्म टाकून देईल आणि चांगल्या कर्माचं अनुष्ठान करेल त्या महात्म्याच्या शब्दामुळे. फलाश्रयत्वम, एखाद्याने सांगितलं की तुझं कल्याण हो. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं अखंड सौभाग्यवती भव असं म्हटल्याबरोबर सच्चिदानंद बाबांची पत्नीला हा आशीर्वाद दिला
आणि नंतर सच्चिदानंद बाबा जिवंत होऊन त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्याला म्हणायचं फलाश्रयत्वम. ते जसं बोलतील तशा प्रकारचं फल अभिव्यक्त होतं. त्याप्रमाणे अहिंसा, सत्य, नंतर अस्तेय, शास्त्राच्या विरुद्ध दुसऱ्याचं धन घेणं म्हणजे चोरी आहे. शास्त्राच्या विरुद्ध दुसऱ्याचं धन घेणं म्हणजे चोरी आहे आणि ती न घेणं म्हणजे चोरी न करणं आहे. असं अस्तेय, चोरी न करणं ही सुद्धा एक प्रकारचा व्रत सांगितलं. आणि त्या व्रताचं पालन जर केलं तर अस्ते प्रतिष्ठायाम सर्व रत्नोपस्थानम, असं आस्ते तत्वाची जर प्रतिष्ठापना केली तर जगातील सगळे रत्न त्याला प्राप्त होतात. म्हणजे सगळ्या क्षेत्रातील विद्वान लोक त्याच्या जवळ येतात, असाही अर्थ केला जातो. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्य लाभाः. अर्थात गुप्त अंगाचं संयमन करणं, जननेंद्रियाचं संयमन करणं, त्याला ब्रह्मचर्य असं म्हणतात. त्यातून शक्तीचा लाभ प्राप्त होतो. नंतर अपरिग्रह, आपल्याला जेवढ्या वस्तू आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त वस्तूंची अपेक्षा न करणं हा अपरिग्रह आहे. आणि हा अपरिग्रह नावाचं व्रत जर आपण पालन केलं तर आपल्याला आपला भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याची सिद्धी प्राप्त होते. अपरिग्रह स्थैर्य जन्म कथंत संबोधा हा. आणि पुढे आहे नंतर अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह अशा ह्या 5 हे नियम सांगितले. नंतर नियम आहेत शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि नियम. अंतर्बाह्य सुचिरभूत असणं, बाहेर शरीराच्या द्वारे शरीराला मृत्तिका आणि जल यांच्याद्वारे शुद्ध करणं, मनाला, बुद्धीला विचाराच्या, ध्यानाच्या द्वारे शुद्ध करणं. आणि अशा प्रकारे सुचिरभूत राहिलं असताना स्वतःच्याही अंगाची जुगुप्सा निर्माण होते आणि इतरांच्या संपर्क होऊ नये असं वाटतं. शौचता म्हणजे सुचिरभूतता या तत्वाचं पालन जर केलं तर सौमनस्य, आपलं मन प्रसन्न राहतं, एकाग्र राहतं आणि इंद्रिय जय प्राप्त होतो आणि आत्मदर्शनाची योग्यता याने प्राप्त होते. हा सुचिरभूतता नियम पाळला तर. आणि नंतर शौच, संतोष, संतोषात अनोत्तम सुखलाभा हा आहे. त्या परिस्थितीमध्ये आनंद जर मानायचं आपण शिकलो तर एक अलौकिक प्रकारचं सामर्थ्य प्राप्त होतं. शौच, संतोष, तप, तपाच्यामुळे काय होतं? आटणे करणे विरातेची तप, स्वरूपाच्या प्रसारा आटणे करणे जे विरातेची तप. अर्थात आत्मसाक्षात्काराच्या दिशेने प्रयत्न करत राहणं आणि त्याकरता शरीर, इंद्रिय यांना झिजवल्यानंतर अशुद्धीचा क्षय होतो आणि एक प्रकारचं सिद्धी प्राप्त होते. त्यानंतर शौच, संतोष, तप, स्वाध्याय, मोक्ष प्राप्त करून देणाऱ्या ग्रंथाचं वाचन करणं किंवा मी कोण आहे, कुठून आलो आहे, कशा करता आलो आहे याची जाणीव करून घेणं हा स्वाध्याय आहे. ईश्वर प्रणिधान, सगळे कर्म ईश्वराला समर्पण करून फलाची अपेक्षा न करणं, अनाश्रिता कर्मफलम, याप्रमाणे ही ईश्वर प्रणिधान नावाचं तत्वाचं पालन केलं तर समाधी सिद्ध होते. समाधी सिद्धीर ईश्वर प्रणिधानात. याप्रमाणे हे 5 नियम आणि 5 नियम अगदी प्राथमिक स्वरूपाचे आहेत. म्हणजे जणू काही ह्या पाऊल वाटाच आहे. योगाचा अभ्यास करायचा असेल तर ह्या नियमाच्या ह्या खालच्या पायऱ्यांपर्यंत यावं लागतं आणि मग तिथून पुढे त्या अष्टांग योगाच्या पर्वतावरती आरोहण करण्यासाठी मग याच्या अगोदर कोणी गेलं आहे का, त्यांच्या पाऊल वाटा आपल्या दिसत आहेत का? हो. मग रिघे आसनाचे पाऊल वाटे, या अष्टांग योगाच्या पायथ्याशी
येणं म्हणजे यमनियमांचं पालन करणं. आणि जो यमनियमांचं पालन करतो तोच आसन सिद्धी प्राप्त करू शकतो. आणि आसन म्हणजे कोणत्याही साध्य प्राप्त करून घेण्यासाठी स्थिर सुखम आसनम, ज्या ठिकाणी आपला स्थिर सुखपूर्वक प्रयत्न कमी करत आणि अनंत समापत्तीभ्याम असं त्या आसनांचा योग सांगितला आहे. हे आसन ते स्थिर असावं, सुखकारक असावं, त्यामध्ये शरीराची हालचाल कमी असावी आणि देश काल यांचा सीमारहित असणाऱ्या त्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी आपलं चित्त एकाग्र करता यावं, याकरता आसन असणं आवश्यक आहे. आसन सगळ्या क्षेत्रात लागतं. स्वयंपाक करताना उभं राहताना सुद्धा आसन लागतंच ना. गाडी चालवताना आसन नीट आहे की नाही, अर्थात सीट ॲडजस्टमेंट करणं, तिथे सुद्धा आसन लागतं. झोपताना सुद्धा आसन आपल्याला योग्य आहे की नाही हे लागतं. एवढंच कशाला हो, मेलेल्या माणसाला जाळण्यासाठी तिथे जी प्रेत यात्रा असते त्या ठिकाणी जे सरण चिता रचली असते, अर्थात त्याला सुद्धा व्यवस्थित जाळण्यासाठी तिथे आसनाची आवश्यकता असते. याप्रमाणे 84 योनीतले 84 आसनं असे प्रमुख मानले जातात. आणि ह्या आसनांचे नावं सुद्धा निसर्गातल्या प्राणी वनस्पती यांच्या माध्यमातून घेतलेले आहेत. भुजंगासन, मयुरासन, कुक्कुटासन, पद्मासन, त्याप्रमाणे ताडासन, गोमुखासन, मयुरासन, असे हे सगळे निसर्गातून हे आसनांचा एक प्रकारचा सगळा अभ्यास पतंजली महर्षींनी घेतला आहे. हेच आसनाचे पाऊल वाटे रिगे. मग पुढे त्या पर्वतावर जाताना आसनाच्या पाऊल वाटेने पुढे जावं लागतं. मग आसन झालं, पुढे आहे प्राणायाम. येई प्राणायामाचे आडकाठे वरवता गा. मग यम झाले, नियम झाले, आसन, मग आता प्राणायाम. प्राणायाम म्हणजे काय? प्राण आणि आयम म्हणजे त्याची गती कमी करणं. प्राणायाम म्हणजे प्राणाचं संयमन करणं. मनुष्य जेव्हा आरोग्य संपन्न असतो तेव्हा आरोग्य संपन्न मनुष्य दिवसभरामध्ये 21,600 वेळेस श्वास उच्छ्वास करतो. परंतु तो जर आजारी असेल, काम करत असेल, अष्ट मैथुनाचा प्रयोग करत असेल तर त्याचा श्वास उच्छ्वास वाढतो असं म्हटलं आहे. ज्याचे श्वास अधिक त्याचं आयुष्य कमी, आणि ज्याचे श्वास उच्छ्वास कमी त्याचं आयुष्य जास्त. आणि म्हणून मंदिरामध्ये असणारं जे आहे कुर्म म्हणजे कासव, ते 1-1 तासाने सुद्धा श्वास घेऊ शकतं. म्हणून ते 500-600 वर्ष सुद्धा जगू शकतं. अर्थात बाहेरचा वायू नासिकाद्वारे आतमध्ये घेणं हे पूरक आहे, आणि आत असलेला वायू पुन्हा बाहेर सोडणं हे रेचक आहे. बाहेरचा वायू बाहेर थांबवून ठेवणं हा बाह्य कुंभ आहे. आतला वायू आतमध्येच स्थिर करणं हा अंतरकुंभ आहे. आणि कोणत्याही स्थितीचा अभ्यास न करता आहे त्या ठिकाणी प्राणाला थोपवून ठेवणं ही स्तंभ वृत्ती प्राणायाम आहे. याप्रमाणे अंतर प्राणायाम, पूरक, कुंभक, रेचक आणि स्तंभ वृत्ती प्राणायाम असे हे प्राणायामाचे 4 प्रकार सांगितले आहे. आणि त्या प्राणायामाच्या द्वारे काय होतं, आपल्या अंतःकरणामध्ये असणारं जे ज्ञान प्रकाश तत्व आहे त्याच्यावरचे आवरण, रजगुण आणि तमोगुण हे आवरण निघून जातात आणि स्वच्छ प्रकाश आपल्याला प्राणायामाच्या द्वारे अनुभवता येतो, अशी फलश्रुती पतंजली महर्षींनी सांगितली आहे. आणि म्हणून हा आसनाचे रिघे आसनाचे पाऊल वाटे आणि मग प्राणायामाचे आडकाठे वरवता गा. मग प्राणायामाच्या ह्या आडव्या मार्गाने तो मध्ये आडवा असा कडा लागतो चढताना, आणि आडवा कडा चढून जाण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. त्याप्रमाणे रोज प्राणायाम 300 करावे.
असे 3 महिने केल्यानंतर इडा, पिंगला आणि सुषुम्ना या नाडीची शुद्धी होते. आणि मग कल्पना करा, रोज 300 करणं, असे 3 महिने करणं म्हणजेच 300 गुणिले 90 बरोबर जी काही बेरीज येईल एवढे प्राणायाम केले असताना अंतःकरणातल्या ह्या इडा, पिंगला, सुषुम्ना म्हणजे चंद्र, सूर्य आणि बृहस्पती ह्या नाड्यांची शुद्धी होते. आणि मग सुषुम्ना नाडीच्या ज्याला मूलबंध, जालिंदर बंध आणि ओडियान बंध युक्त प्राणायाम केला तर मग सुषुम्ना नाडीची शुद्धी होते. खूप मोठी प्रक्रिया आहे. परंतु हा सगळा अभ्यास करताना जर चुकला मनुष्य तर मग पडण्याची शक्यता आहे. म्हणजे पडण्याची शक्यता आणि प्रतिबंध याची शक्यता आहे. योग मार्गाने या अष्टांग योगाचा अभ्यास करताना ते चुकले आणि त्यांना एक प्रकारचं कायमची व्याधी निर्माण झाली. ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या स्वप्नामध्ये गेले आणि तुम्ही ह्या मार्गाकडे न जाता तुम्ही नामचिंतनाचा मार्ग अवलंबा असा आदेश मिळाल्यानंतर योग मार्गाने पुढे नामचिंतनाचा हा भाग अवलंबला आणि तिथून पुढे मग त्यांची भक्ती वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना हा भाग सुरू झाला. त्याला असं म्हणायचं की मग प्राणायामाची आडकाठे वरवती गा. प्राणायामाच्या द्वारे ही आडकाठ म्हणजे हे आडवा हा कडा आहे आणि या आडव्या कड्याच्या मध्ये आपल्याला चालत चालत त्याच्या वरती जायचं आहे, प्राणायामाच्या पुढे जायचं आहे. मग प्राणायामाच्या पुढे गेल्यानंतर कोणता लागतो? यम, नियम, आसन, प्राणायाम आणि पुढचा भाग आहे प्रत्याहार. मग प्रत्याहाराची आधाडा जो बुद्धीच्या पाया निसरडा, जेत हटी सांडिती होडा कडेल. प्रत्याहाराचा आधाडा. आपल्याला आहार माहिती आहे, म्हणजे इंद्रियांनी त्या विषयाचं सेवन करणं याला आहार असं म्हणतात. आणि प्रत्याहार म्हणजे उलट आहार, त्याच्यावरून उलट विषयांचा सेवन करणं म्हणजे आहार आणि आत्म्याची अनुभूती घेणं म्हणजे प्रत्याहार. विषयांचा अनुभव घेणं म्हणजे इंद्रिय अधोमुख करणं आणि परमात्म्याचा साक्षात्कार म्हणजे इंद्रियांना ऊर्ध्वगामी बनवणं. आणि मग ऊर्ध्वगामी बनायचं असेल तर त्या इंद्रियांना विषयांच्या पासून स्वविषय असंप्रयोगाः इंद्रियाणाम स्वविषय असंप्रयोगाणाम इव चित्त जसं पुन्हा मग आपल्या स्वरूपाच्या आकाराकार होतं त्याप्रमाणे ते इंद्रिय सुद्धा आपल्या स्वरूपापासून परावृत्त करणं याला प्रत्याहार असं सांगितलं आहे. पतंजली महर्षीने सांगितलंय स्वविषय असंप्रयोगे चित्त स्वरूपानुकार इव प्रत्याहारः इंद्रियाणाम. त्या इंद्रियांना स्वविषय असंप्रयोगे स्वतःच्या विषयांच्या पासून परावृत्त करून चित्त स्वरूपानुकार इव इंद्रियाणाम प्रत्याहारः. चित्त जेव्हा स्वरूपाच्या आकाराकार होतं, मधमाशीच्या प्रमाणे राणी माशी तिथून उठली की सगळ्या माशा मागे उठतात, त्याप्रमाणे चित्ताला एकदा की विषयांच्या ठिकाणी दोष दिसले की इंद्रिय सुद्धा त्या चित्ताच्या पाठीमागे लागून आत्मस्वरूपाच्या आकाराकार होतात आणि विषयांचा संबंध सोडून देतात. याला प्रत्याहार असं म्हणतात. मग प्रत्याहाराचा आधाडा. प्रत्याहारा कसा आहे म्हटले? आधाडा म्हणजे अर्धा तुटलेला कडा आहे. का बरं अर्धा तुटलेला कडा म्हणायचं प्रत्याहार? आणि म्हणून प्रत्याहाराला अर्धा आधाडा असं म्हटलं कारण इंद्रिय विषय हे साकार आहेत. शब्द, स्पर्श, रूप हे आपल्याला आकाराच्या वस्तूतून अनुभवायला भेटतात. पण जिथे कोणताच आकार नाही असा निराकार परमात्मा आहे, तिकडे त्या इंद्रियांना न्यायचं म्हणजे असलेल्या सगुण स्वरूपातून काढून निर्गुण तत्वाकडे नेण्यासाठी त्या इंद्रियांची विषयांपासून ताटातूट करणं म्हणजे तुटलेल्या अर्ध्या कड्याप्रमाणेच म्हणावं लागेल. प्रत्याहाराची आधाडा. आणि मग प्रत्याहार
करताना त्या इंद्रियांना विषयांपासून मागे आणावं लागतं आणि स्वरूपाच्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. परंतु स्वरूपाच्या ठिकाणी ते चित्त स्थिर होत नाही, म्हणून पुन्हा पुन्हा तिथून निसटतं आणि विषयांच्याकडे जातं. साधक पुन्हा त्या इंद्रियांना विषयांच्या पासून परावृत्त करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लावतो, पण पुन्हा तिथून ते मागे परत स्थिर होत नाही. यालाच म्हणायचं जो बुद्धीच्या पाया निसरडा. जिथे बुद्धीचा पाया देखील घसरतो, म्हणजे बुद्धीचा पाऊल देखील त्या तिथून घसरले जाते, खाली पडली जाते. याचा अर्थ जिथे बुद्धीला त्या आत्मतत्वाचा नीट निश्चय करता येत नाही, मन तिथं स्थिर राहू शकत नाही, इंद्रिय मागे परततात, याप्रमाणे बुद्धी उपलक्षण घेऊन मन आणि इंद्रिय समजायचे की त्या ठिकाणी स्थिर होत नाही. तिथून ते मागे पुन्हा पुन्हा इंद्रिय विषयांच्याकडे धाव घेत असतात आणि स्वरूपातून च्युत होतात. हाच बुद्धीच्या पाया निसरडा आहे. मग जे हठयोगी असतात त्यांनी सांगितलं की काही करून आम्ही आमच्या इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थापित करू, पण जन्म जन्मांतराचे इंद्रियांना विषयोपभोगाचे संस्कार असल्यामुळे तिथून ते चित्त इंद्रिय काढण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांना रसबुद्धी विषय सुखामध्ये आहे असल्यामुळे तिथून ते लवकर निघत नाही. म्हणून हटिये सांडिती होडा कडे लग. हटी म्हणजे हटयोगी देखील सुद्धा होडा सांडिती. होडा म्हणजे प्रतिज्ञा. त्यांनी प्रतिज्ञा केलेली असते की आम्ही आता समाधीपर्यंत पोहोचणार, याकरता प्रत्याहार करतात. परंतु तो प्रत्याहार अतिशय अवघड, म्हणजे इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करून स्वरूपाच्या ठिकाणी प्रतिष्ठित करणं सांगायला एक वाक्य आहे. परंतु तसं करताना खूप साधक हा मेटाकुटीला येतो, असं आमचे गुरुवर्य विठ्ठल महाराज घोरे सांगायचे. आणि म्हणून हटिये सांडिती होडा कडेल. त्यांना असं वाटतं की आता इथे जर गेलं तर आपला कडेलोटच होणार, म्हणजे आता इंद्रियांना, मनाला, बुद्धीला आपलं अस्तित्व संपवून टाकावं लागणार आहे प्रत्याहार करताना. आणि त्या प्रत्याहारासाठी दोन गोष्टीची गरज आहे. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास म्हणजे काय? तत्र स्थितो यत्नो अभ्यासः. चित्त एकाच ठिकाणी स्थिर करण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं, त्याला अभ्यास असं म्हणतात. आणि जगामध्ये अभ्यासाच्या सामर्थ्याने सगळं काही शक्य होतं, अशक्य असं काही राहत नाही. अभ्यासाचे बळी एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केली वेकी. विषकी आहार पडे, समुद्र पाय वाटी जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. अभ्यासाच्या द्वारे आपल्याला वाघ आणि सिंह एकत्र करता येतात. अभ्यासाच्या द्वारे आपल्याला आकाशातून प्रवास करता येतो, असं 700 वर्षापूर्वी विमानाचा शोध लागण्याच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. विमानाचा शोध आधीपासूनच आहे, पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात अभ्यासाने हे पण करता येणं शक्य आहे. असा अभ्यास प्रत्येक गोष्टीसाठी लागतो. म्हणून अभ्यासाचे बळे, या अभ्यासाच्या बळावरती प्रत्याहारी निराळे. मग म्हटले या अभ्यासाच्या बळावर इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करायचं आणि आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थापित करणं. हे कसं आहे म्हटले? प्रत्याहारी निराळे. निराळे म्हणजे आत्मतत्व हे निरालंब आहे, निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार तत्वाच्या ठिकाणी त्या चित्ताला स्थापित करणं म्हणजे अतिशय भयानक आहे. जिथे काही दिसत नाही त्या ठिकाणी अनालंब असणारे हे आत्मतत्वाच्या ठिकाणी चित्त स्थिर करणं म्हणजे प्रत्याहारी निराळे. हे अगदी निराळं आहे, म्हणजे निरालंब आहे असं असणारं हे प्रत्याहार पण अभ्यासाच्या योगाने केला जातो. मग अभ्यास करताना वैराग्याची आवश्यकता आहे. वैराग्य आणि अभ्यास
या दोन गोष्टी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अनेकदा आपल्याला ऐकायला भेटतात. वैराग्य आणि अभ्यास याची एका वाक्यामध्ये सरळ शब्दात व्याख्या करता येईल. इंद्रियांना विषयांपासून मागे आणण्यासाठी वैराग्य लागतं. आणि वैराग्य म्हणजे त्या विषयांच्या मध्ये अनेक प्रकारचे दोष अनुभवाला येणं हे वैराग्य आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, 15 दिवसाच्या भुकेलेल्या माणसाला पंचपक्वान्नाचं जेवण दिलं आणि एक घास घेणार, तेवढ्यात त्याला कळालं की ह्या जेवणामध्ये विष आहे. तर तो घेईल का? नाही. तो म्हणेल तसा मरेल, पण हे अन्न खाऊन मला मरण्याची इच्छा नाही. विषय रांधिली रस सोय, जै जेवणारा ठाऊ होय, तई तो ताटची सांडोणी जाय जिया परी, तैसे संसारा या समजता, जाणी जय जै अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. म्हणून वैराग्य विषयांच्या ठिकाणी वीट येणं. विटले हे चित्त प्रपंचा पासोनी, ओमणते म्हणी बैसलेसे. झाला हा वमन संसार. म्हणून कधी कधी लोक वैतागून म्हणतात, मला ना वीट आला ह्या प्रपंचातल्या व्यवहाराचा आणि लोकांचा आणि त्या सगळ्याचा. त्याला म्हणायचं की आता वैराग्य झालाय. वैताग नाही बरं का, वैराग्य. मग तिथून अंतःकरणाची वृत्ती मागे फिरवायची आणि मग अभ्यासाचा प्रयत्न करून स्वरूपाच्या ठिकाणी प्रतिष्ठित करायची. त्याला म्हणतात, अभ्यासाची निबळी प्रत्यहारी निराळे, नखी लागले ढाळे ढाळे वैराग्याची. जसं पर्वतावरती चढताना पाय निसटतात, तर मग नखांच्या द्वारे हळूहळू आपल्याला पुढे चढता येतं. घोरपड असेल तर ती नखांच्या द्वारे चढत असते. तसं आता इंद्रिय विषयी हे स्वरूपस्थ होत असताना त्या स्वरूपाच्या पासून पुन्हा पुन्हा निसटतात. तो वैराग्य रूपी नखांच्या माध्यमातून एक पकड बसवली जाते चढण्यासाठी आणि मग पुढे तो चढत असतो. वैराग्याच्या नखाचा साह्य घेऊन. नखी लागले ढाळे ढाळे वैराग्याची, वैराग्याची नखी ढाळे ढाळे लागेल. मग वैराग्य रूपी या नखाच्या द्वारे हळूहळू तो आता या अष्टांग योगाचा पर्वत तो चढू लागतो. मग आता यम नियम आसन प्रत्याहार झालं. मग पुढे आहे ध्यान. ऐसे पवनाचे नी पाठारे, येती धारणेची नी पैसारे, क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव. मग मध्येच आता प्रत्याहार झाल्यानंतर धारणा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्या धारणेचं स्वरूप. ऐसे पवनाचे नी पाठारे. पवन म्हणजे प्राणायाम. असा प्राणायामाचा अभ्यास करता 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 मग तो साधक या प्राणायामाच्या पठारावर येतो आणि तिथून आल्यानंतर प्रत्याहार, आणि प्रत्याहार झाला मग पुढची भूमिका त्याला येते ते म्हणजे धारणा. येता धारणेच्या पैसारा. धारणा शब्दाचा अर्थही पतंजली महर्षींनी असा केला आहे, देशबंध चित्तस्य धारणा. चित्ताला, इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करून आतमध्ये आपल्या शरीराच्या आतमध्ये मूलाधार चक्र आहे, स्वादिष्ठान चक्र आहे, मणिपूर चक्र आहे, सहस्रार चक्र आहे. अर्थात जे षडचक्र आहे त्या षडचक्राच्या ठिकाणी त्या चित्ताला एका ठिकाणी बांधून ठेवणं, त्याला देशबंध चित्तस्य धारणा. पकडून ठेवणं, स्थिर करणं. आणि ही कसं आहे म्हटले, याप्रमाणे प्राणायामाच्या त्या पठारावर आल्यानंतर नासिकाग्र देशाच्या ठिकाणी म्हणजे ह्या अष्टांग ज्या षडचक्राचं जे काही स्थान आहे त्या स्थानाच्या ठिकाणी चित्ताला एकाग्र करून तो आपला विस्तीर्ण मार्ग तयार केला जातो. येता धारणाचे नि पैसारे. पैसारे म्हणजे असा
रुंद मार्ग, विस्तीर्ण मार्ग. जसं की अरुंद मार्ग असेल तर म्हणून पडण्याची शक्यता असते, पण रुंद मार्ग असेल तर मग इकडनं चालताना काही वाटत नाही. याप्रमाणे हा षडचक्राच्या मधला हा रुंद मार्ग सहस्रारापर्यंत जेव्हा जायला निघतो तर कोणत्या तरी एखाद्या ठिकाणी त्या चित्ताला एकाग्र केलं जातं. धारणा येता धारणेचे पैसारे, आणि मग हळूहळू क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव. असं करताना मग धारणा झाली की मग ध्यानाच्या शिखरावरती तो साधक येऊन पोहोचतो बरं का. क्रमी म्हणजे क्रमाक्रमाने, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान. आणि मग ह्या ध्यानाचे चवरे, या ध्यानरूपी या शिखरावरती आल्यानंतर ध्यानाचे चवरे सापडे तव, मग ध्यानाचं शिखर त्याला सापडतं. म्हणजे ज्या ठिकाणी आपण धारणा केली त्याच ठिकाणी चित्त समान वृत्ती प्रवाहाच्या आकाराकार होणं, म्हणजे सेम थॉट कंटिन्युअसली फ्लोईंग इन थ्रू द माइंड. एकच विचार मनात जेव्हा सातत्याने प्रवाहित व्हायला लागतो त्याला तत्र प्रत्येकतानता ध्यानम. एक विषयाच्या मध्ये सजातीय वृत्ती प्रवाह चालू राहणं याला ध्यान असं म्हणतात. आणि मग या ध्यानाच्या शिखर त्या साधकाला हळूहळू या अष्टांग योगाच्या माध्यमातून तो वरती येत असतो. क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव, मग त्याला ध्यानाचं हे शिखर सापडतं. तेव्हा मग काय होतं, तेव्हा तव मग तया मार्गाची धाव, पुरेल प्रवृत्तीची हाव, जेत साध्य साधन खेव समरसे होय. ज्ञानेश्वर मला सांगतात मग म्हणजे धारणा ध्यानापर्यंत आला, मग काय होतं, त्या मार्गाची धाव पुरेल. मग आता इथून पुढे जी आता धावाधाव करायची होती ती धावाधाव आता पुरेल म्हणजे थांबेल. तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव. प्रवृत्तीची हाव म्हणजे मला हे करायचं ते करायचं ते करायचं, याला प्रवृत्ती धर्माची हाव असं म्हणतात. आणि या प्रवृत्ती धर्माची हाव ही पुरेल, ती कमी होईल. मग त्याला असं वाटतं की बस आता इथून पुढे जाणे नाही. जसं नदी उगमापासून वाहत 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 समुद्रापर्यंत येते आणि समुद्राला आले की आता तिथे जाऊन थांबते, बस आता पुढे वाहणं नाही. तसं यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान हा क्रम वाढत जातो. आता समाधीपर्यंत आल्यानंतर पुढं काय नाही म्हटले, आता इथे थांबायचं सगळं. मग त्या कर्माची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव. मार्गाची आणि प्रवृत्तीची धाव हाव पुरेल. आता धावाधावही नाही आणि आता त्या विषयीची हाव सुद्धा राहिली नाही. मग अशा स्थितीमध्ये समाधीमध्ये काय होतं, जेत साध्य साधना खेव समरसे होय. मग म्हटले आता ध्यानामध्ये ध्याता ध्यान आणि ध्येय अशी त्रिपुटी असते, पण समाधीमध्ये ध्यान करणारा आणि ध्यान हे दोन्ही गोष्टी विसरून जातात आणि पूर्ण ध्येयाकार वृत्ती राहते. तिथे फक्त ध्येय शिल्लक राहतं. ध्यान आणि ध्यान करणारा हे दोघंही मावळून जातात. म्हणजे जसं मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे मिसळून जातं तसं धारणा आणि ध्यान पूर्णपणे ध्येयाशी एकरूप होऊन जातात. आणि मग साध्य साधना खेव समरसे होय. मग साध्य आणि साधना यांचा खेव म्हणजे यांचं ऐक्य, यांचं आलिंगन म्हणजे जीव ब्रह्मैक्य स्थिती प्राप्त होते. ही जीव ब्रह्मैक्य स्थिती म्हणजे समरसे होय. समरूप असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याशी अंतःकरणाची वृत्ती पूर्णपणे एकरूप होते, म्हणजे जीव ब्रह्मैक्य स्थिती प्राप्त होते. हीच समाधी अवस्था आहे. आणि ह्या अवस्थेमध्ये आल्यानंतर काय होतं,
जेत पुढील पैसे पारोखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये रसिये भूमिके समाधी राहे. अशा स्थितीमध्ये आल्यानंतर काय होतं, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पुढील पैसे पारोखे. जसं की आतापर्यंत यमाचं पालन झालं की आता नियमाचं पालन करायचं, यम नाम झालं की आता आसनाचं करायचं, आसन झालं की मग प्राणायाम, मग प्रत्याहार, म्हणजे एका पाठीमागं एक सारखं पुढे धावाधाव होत होते. पण आता समाधीला आल्यानंतर पुढील पैस पारोखे, आता पुढील कर्तव्याचा विस्तार बंद होतो. बस कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता प्रापणीय जे आहेत ते आता प्राप्त केलेलं आहे. आता कोणतंही कर्तव्य शिल्लक राहणार नाही, कर्तव्य नाही, प्राप्तव्य नाही, पूर्णपणे समाधानाची स्थिती प्राप्त होते समाधी अवस्थेमध्ये. मग पुढील पैसे पारोखे, आता पुढे काही करायचं नाही. आणि मागील स्मरावे ते ठाके, आणि आता मागचंही पण स्मरण राहत नाही. मी किती यम नियमांचं पालन केलं, मी किती आसनं केले, मी किती प्राणायाम केला, प्रत्याहार होताना मला किती त्रास झाला, धारणा करताना मला किती त्रास झाला, हे मागचंही त्याला आता आठवत नाही. मागील स्मरावे तेही ठाके, मागचंही आठवत नाही, आणि पुढे काही करावं शिल्लक राहत नाही. ऐसिये रससिये भूमिके समाधी राहे. अशा ह्या रसिये भूमिके म्हणजे रसाने युक्त असणाऱ्या, रसो वैसा असा रसरूप असणाऱ्या परमात्म्याच्या त्या स्वरूपामध्ये तो अत्यंत आनंदाने राहतो. आता त्याला पुढचं काही कर्तव्य नाही, मागची काही चिंता नाही. फक्त आता वर्तमान काळाच्या स्थितीमध्ये त्या स्वरूपाशी पूर्णपणे एकरूप झालेला असतो, परमात्मरूप झालेला असतो. याच आपण जीवन मुक्तानंद लहरी हिची जी स्थिती आहे ती स्थितीमध्ये समाधीची स्थिती आहे. मुनिर्नव्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः. असा हा मुनी गुरूंची दीक्षा प्राप्त झाल्यानंतर त्याला कोणताच मोह राहत नाही. अशा ह्या आनंद रसमय भूमिकेमध्ये, परमात्म्याच्या त्या स्वानुभूतीमध्ये तो साधक रंगून जातो, एकरूप होऊन जातो. आणि असं यमनियमाचं पालन करता करता या समाधीच्या पर्वताच्या सर्वात उंच शिखरावरती तो साधक जेव्हा येतो तेव्हा तो योगारूढ होतो. एने उपाये योगारूढ, जो निरवधी झाला प्रौढ. पण आता त्या तिथेपर्यंत आल्यानंतर आता त्याला कोणती अवधी म्हणजे सीमा राहत नाही, मर्यादा राहत नाही. म्हणजे त्याची अंतःकरणाची अनुभूतीची भूमिका इतकी व्यापक होते, विस्तीर्ण होते की जिकडे तिकडे त्याला समाधी हरीची समसुखे वीण न साधेर जाण द्वैत बुद्धी. आता ही द्वैत बुद्धी जिथे मावळलेली असते याला प्रत्यक्ष श्री गुरु निवृत्तीनाथांच्या ज्ञानाचं प्रमाण त्याला सापडलेलं असतं. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ, अशी ही व्यापक ब्रह्मानुभूती आल्यानंतर जसं सागरामध्ये अथांग पाणी असतं तसं याच्या वृत्तीला जिकडे जाईल तिकडे परमात्मा अनुभूती येते. समजायचं की आता हा ज्ञानामध्ये ध्यानामध्ये रूढ झाला आहे. मग असा ध्यानावरती आरूढ जो होतो तयाच्या चिन्हाची निवाड सांगीन ऐक. मग आता हा योगारूढ झाल्यानंतर त्याला कोणतंही कर्तव्य शिल्लक राहत नाही. त्याने सर्व कर्मसन्यास करून उपशम, सर्व सर्व कर्मापासून स्वतःला उपशम म्हणजे सर्व कर्मापासून त्याने निवृत्ती घ्यावी
आणि मग आता स्वरूपस्थ राहावं, त्याच्याकरता हेच प्रमुख साधन आहे. म्हणून ज्ञानात आणि ध्यानात रमलेल्या मनुष्याने कर्म टाकावं, पण जोपर्यंत रमत नाही तोपर्यंत कर्म करावं. ह्याप्रमाणे योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते, ह्या एका पदावरती ज्ञानेश्वर महाराज बोलतात. अष्टांग योगाच्या माध्यमातून योगावरती रूढ म्हणजे ध्यान योगावरती आरूढ झाल्यानंतर त्याच्यासाठी कोणतंही कर्तव्य नाही. हा सगळा भाग झाल्यानंतर योगारूढ मी झालो आहे. हाऊ डू वी एक्सपिरियन्स दॅट वी आर योगारूढ? मी आता योगावरती आरूढ झालो आहे, मी कसं काय समजणार? व्हॉट इज द सिम्पटम्स, व्हॉट आर द सिम्बल्स? काय चिन्ह आहे, काय लक्षण आहे योगारूढ झाल्याचे? त्या योगारूढ झाल्याचे लक्षण भगवान स्वतः सांगतात. यदा हि निंद्रियार्थेषु न कर्म स्वनुसज्जते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.